नमस्कार. आज आपण आलेलो आहे भिलाई हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो दगडी साकोटे गाव व तालुका बागलाण आणि नाशिक जिल्हा. इथे हा किल्ला येतो. किल्ला खूपच सुंदर आहे. गडावर पाहण्यासाठी पाण्याचे टाके समूह आहे 7 पाणी टाक्यांचा व वर बाली किल्ला आहे. चनकापूर डोंगररांगेमध्ये असणारा हा छोटासा किल्ला आहे. याची समुद्र सपाटीपासून उंची 3477 फूट आहे व जाण्यासाठी गडावर आपणाला 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल. दगडी साकोटेवरून आपण आल्यानंतर ही मुळाने बारी म्हणजे खिंड आहे व आपण गाडी आपली समोर त्या ठिकाणी लावली. समोर तिथं गाडी लावली आहे आणि या अशा रस्त्याने आपणाला आता वर जायचं आहे गडमाथ्यावर. असंच आता 3:30 वाजले आहेत. साधारण 1 तास लागतो आपणाला गडमाथ्यावर पोचण्यासाठी. भिलाई किल्ला आपला या बागलाण तालुक्यातील शेवटचा किल्ला आहे. वाट ही शेवटपर्यंत अशीच खडी आहे. समोर गडमाथा दिसत आहे. पठार आहे. पठारावर साधारण अर्धा तास आणि तिथून 20 मिनटं किंवा अर्धा तास गडमाथ्यावर. तिथे गाडी लावली आहे. आजूबाजूचा परिसर भव्य. समोर आपणाला साल्लेर सालोटा, तो साल्लेर तो सालोटा आणि या बाजूला मुल्लेर मोरा हरगड असे किल्ले आहेत. सर्व माहिती आपण वर गेल्यावर सांगू. वाटेत अशी दगड ठेवलेले आहेत आणि आपणाला आता या अशा वाटेने वर जायचे. नंतर या बाजूला असं आपल्याला चालत राहायचंय. आता पठार लागेल आणि नंतर शेवटच्या टप्प्यात थोडी चाल आहे. समोर किल्ला दिसतोय. आता अर्ध्या तासात पोचून जाऊ गडमाथ्यावर. पाण्याची टाकी आहेत आणि झेंडा आपल्यावरती दिसतोय व आजूबाजूचा परिसर. साल्लेर सालोटा आणि या बाजूला मुल्लेर मोरा हरगड आहेत. तसेच गडावरून पिंपळा हा सुद्धा दिसतो. या ठिकाणी 2 वाटा आहेत. आपण या वाटेने जाऊ. जयवारच्या वाटेने चाललाय. बघू जी सोयीस्कर वाट असेल त्या वाटेने आपण गडमाथ्यावर पोचून जाऊ. थोडी आता गरमीचा त्रास कमी झाला. खाली सुरुवातीच्या टप्प्यात खूप गरम होत होतं. गडमाथ्याच्या दिशेने आपण आता जाता शेवटच्या टप्प्यात आलो आहे. या अशा डोंगर येथून चाललो आहे. बघू बरोबर आहे का नाही वाट. थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी असे लाकूड पाहायला भेटते. आपण ह्याच्याच धारेने वर जाऊ. झाले आता अजून साधारण अर्धा तास तरी लागेल आपल्याला. कारण पूर्णतः खडा चढ आहे खालपासून. जे खाली बसलेला दिसतोय. शेवटच्या टप्प्यात आता आपण चालू आहे. दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे त्रास होतोय जरा. जे आपल्याला बराच खाली यायला भेटतोय. या बाजूचा भाग. या ठिकाणी वाड्याचे चौतरे असावेत पाहायला भेटतात. अशीच घरं येते पूर्ण भेटते पहिला.
लांबपर्यंत आहेत घराचे अवशेष. आता आपल्याला वर जायचं इथून. एक रॉक पॅच आहे, तो चढून जायचं वर. जय वर आल्यानंतर या रस्त्याने जायचे सरळ आणि हा कडा. साल्हेर सालोटा, या बाजूला मुल्हेर मोरा हरगड. समोर पाहू शकतोय मोरा, मुल्हेर आणि तो हरगड या इथं समोर दिसतोय. इथं एक छोटासा असा रॉक पॅच आहे आणि वर जायचे परत. आले बरोबर आपण रस्त्याने, काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी थोडासा अवघड पॅच आहे, गवत आहे, झाडी, त्याच्यामुळे अजूनच जास्त जरा अवघड होतो. आता पाण्याची टाकी लागतील आपल्याला आणि बालेकिल्ल्यावर झेंडा बुरुज. या ठिकाणी आता पाण्याची टाकी लागली. एक पहिलं हे बुजलेलं आहे आणि पुढे 2. याची 2 पाण्याची टाकी, 3 आणि अजून एक पुढे. ते पाहून घेऊ. ही एक आहे आणि हे अशी पाण्याची टाकी 5 ते 6 अजून पुढं आहे. 6 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे इथं. हे बघा इथपर्यंत. आणि अजून एक पुढे पुढच्या बाजूला नाही काही. भिलाई किल्ल्यावर या ठिकाणी वरती आल्यानंतर 1 2 3 4 5 6 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. चला एक एक करत पुन्हा एकदा व्यवस्थित पाहून घेऊ. या ठिकाणी ओळीने आपल्याला ही पाण्याची टाकी पाहायला भेटतात. व आता हे पाहून आपण आता बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ. जवळच आहे बालेकिल्ला आता आला. पाण्याची टाकी पाहून आल्यानंतर या बाजूला दरीच्या आपणाला पुढं देवीची मूर्ती आहे, ती पाहून येऊ. याचा जरा थोडा अवघड मार्ग आहे, त्यातून जायचं आहे. खाली पूर्णतः दरी आहे. खूप सावधानी काळजीपूर्वक जायचं आपल्याला इथून. आलो आता आपण पाहू शकतो. इथं देवीची मूर्ती इथं आहे. सप्तशृंगी देवीची मूर्ती भिलाई किल्ल्यावर. या ठिकाणी येण्याची वाट अतिशय बिकट आहे. सावध या, अन्यथा आला नाही तरी चालेल. चला तर बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ. बालेकिल्ल्याकडे जाताना त्या ठिकाणी एक असं ही गुहा पाणी टाका आहे आणि त्याला लागूनच ते दुसरं एक आहे.
आणि ह्याला जोड टाकाय इथं राहण्याची सोय होती. ही एक हे आणि त्याच्या आतमध्ये हे असे 2 जोड टाकी पाण्याची तिथं एक आणि बालेकिल्ल्यावर जाऊ आपण. या ठिकाणी गाडी पाहून आपण नाही बालेकिल्ल्याकडे जाताना हा एक पुन्हा छोटासा रॉक पॅच आहे. हा चढून आपल्याला वर जायचे. आता या पाण्याच्या टाक्याच्या बरोबर बाजूने आहे बालेकिल्ल्याकडे जाताना ही एक नॅचरल गुहा आहे. आता बालेकिल्ल्यावर तुंग किल्ल्याचा बालेकिल्ला आहे. तेवढाच एरिया याही गडावर आहे. बालेकिल्ल्यावर आता पोचून गेलो. खूपच छोटी जागा आहे बालेकिल्ल्यावर. भिलाईचा सर्वोच्च माता. आणि हा 360 व्ह्यूज भिलाई. इकडचा बालेकिल्ल्यावर जास्त नसल्यामुळे 5 मिनिटात आपली बालेकिल्ल्याची सफर पूर्ण होते. फक्त एक आपला भगवा या ठिकाणी आहे. बालेकिल्ल्यावर जास्त काही अवशेष नाहीत, त्याच्यामुळे आपली बालेकिल्ल्याची सफर 5 मिनिटात होऊन जाते. पाण्याच्या टाक्यांपाशी भिलाई किल्ला पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहोत. चला गड पाहून आपण आता खाली उतरत आहे. उतरण्यासाठी साधारण अर्धा तास लागू शकतो. आवळबारी खिंड आहे. त्या खिंडीतून आपणाला वर यायचं आहे. अतिशय काळजीपूर्वक इथून उतरायचे आपल्याला. खाली उतरवता. साडेतीन वाजता ट्रेक चालू केला होता. आता 5:45 वाजले. आपण या आवळबारी खिंडीमध्ये पोचून गेलो. जवळपास 2.25 तास लागले आपल्याला
जाऊन येऊन